महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी विसाव्या शतकाच्या काळातले कवी बा भ बोरकर ते असं म्हणतात की देख नेते हात जाना निर्मितीचे डोह विजयदादा देख नेते हात जाना निर्मितीचे डोह मंगलाने गंध गेले सुंदराचे सोहळे प्रकर्षण पुढे होते विजयदादा तुमच्या माध्यमातून आणि जो शब्द आहे गिराड या चित्रपटाच्या टायटल सॉंगच्या प्रमोशनचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. शुभेच्छा द्यायला पाहिजे. उगाचच आमच्या सगळ्यांनी उठायचं आजची तरुण पिढी बिघडली म्हणायचं याला आलं नाहीये. तरुण पिढीच्या पाठीवरती शाबासकीचा हात द्यायला पाहिजे. आणि काळा कवितेमध्ये कुसुमाग्रज म्हणतात की मोडून पडला संसार जरी मोडला नाही काळा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ ना. सर मला वाटतं आजचा कार्यक्रम विजय आणि त्यांची मोहित टीमची संपूर्ण टीम आहे या टीमच्या पाठीवरती हात ठेवून लढ होण्याचा हा कार्यक्रम आहे. आणि ही संध्याकाळ आहे. भारतीय संस्कृतीमध्ये संध्याकाळच्या मुहूर्ताला गो रज मुहूर्त म्हटलं जातं. गो म्हणजे गाई आणि रज म्हणजे दूध. ज्यावेळी डोंगरावरती चालायला गेलेल्या गाई आपल्या वासाच्या ओळीनं वेगानं पळत आपल्या घरात येत असतात आणि त्यांच्या पायाची धूळ संपूर्ण आसमंतावरती तो जो मुहूर्त असतो त्या मुहूर्ताला गोरज मुहूर्त म्हणतात. म्हणून जुन्या काळाचे सगळे विधी गोरज मुहूर्तावरती संपन्न व्हायचे. विजयदादा आज तुमचा सुद्धा कार्यक्रम आणि आता संगीताचा कार्यक्रम म्युझिक लॉन्चिंगचा कार्यक्रम आहे. टायटल सॉंगच्या लॉन्चिंगचा कार्यक्रम आहे. हा गोरज मुहूर्तावरती संपन्न होतोय आणि मला वाटतं चित्रपटसृष्टी मुहूर्त मानतेच मानते आणि त्याच्यावर वेगळा योग आज या ठिकाणी येतोय. या सुंदर कार्यक्रमाच्या साठी एखाद्या हॉलमध्ये विजयदादा गर्दी महत्वाची नाही, गर्दी किती हे महत्वाचं आहे. गर्दीपेक्षा या ठिकाणी दिसणारी गर्दी आणि म्हणून 2 आखे 12 हात म्हटलेला आहे. 2 आखे 12 हात जर या ठिकाणी मोजले तर ही गर्दी शेकडोंच्या घरात आहे असं म्हणाल. आणि म्हणून इराण या चित्रपटाच्या म्युझिक मध्ये असणाऱ्या टायटल सॉंगचा लॉन्चिंगचा सेरेमनी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक सदाचे स्वागत करतो. क्षणभर विजयदादा मी गिराणकर वडे की ज्यांची तुमची ही मूळ कथा आहे, पटकथा आहे, त्याच्यामध्ये संवाद तुमचे, दिग्दर्शन तुमचं आहे. जुन्या काळी म्हटलं जायचं की ते दान सुटे गिराण. गिराण म्हणजे ग्रहण आपण म्हणतो आणि गिराण हे कोणाला चुकलेलं नाहीये, ग्रहण नाही. अंबानीच्या पासून ते रस्त्याच्या कडेला बसलेल्या छोट्या व्यावसायिकापर्यंत प्रत्येकाला वाटतं की माझ्या पाठीमागं थोडं तरी गिराण चालावं. कदाचित इंग्रजी भाषेमध्ये वेगळ्या काहीतरी शब्दांचा वापर करत असेल. आम्ही शिकले समजलेली माणसं माझं थोडासा पॅडपॅच चालू आहे असं म्हणत असेल आणि गावकुसाच्या बाहेरचा हरी वाजून देवीच्या पुढे 2 रुपये मागणारा तो म्हणत असेल हे देवी ते दान सुटे गिराण. हे सगळ्यांच्या पाठीमागे लागलेले गिराण आहे. व्यक्तीच्या मागे असेल आणि समाजाच्या मागे असेल. गावकुसा बाहेर राहणारी मुलं जेव्हा समाजाच्या पाठीमागे लागलेले गिराण पाहतात आणि ते गिराण कुठंतरी एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त करतात आणि समाजाच्या तोंडावरती असा एक प्रश्न मांडतात. या प्रश्नाचं उत्तर एक तर तुम्ही द्या, नाहीतर आम्ही शोधू. मग मला आम्ही शोधलेल्या उत्तराला तुम्ही मला प्रश्न विचारू नका. विजयदादाकडे सरकारला समाजाला असा प्रश्न विचारतो आणि त्याच्या माध्यमातून एक नवा नागराची मंजुरी महाराष्ट्र राजगुरू आमच्या मित्राची स्मृती आज सकाळी तुकारामांच्या पालखीच्या दर्शनाच्या निमित्तानं बराच वेळ ऑफिसमध्ये होती आणि पुन्हा एकदा संध्याकाळी नवी गणपतीची आज मला या ठिकाणी भेट झाली आहे. भक्ती या नावासंबंधी सांगताना मला थोडंसं सांगायला आवडेल. गुरु सर तुम्ही पूजा केला, भक्तीला आनंद साधायला म्हणतोय की ज्यावेळेस भक्ती जेवणामध्ये येते त्यावेळेस त्याचा प्रसाद होतो. ज्यावेळेस भक्ती गाण्यामध्ये येते त्यावेळेस त्याचं भजन होतं आणि ज्यावेळी भक्ती बोलण्यामध्ये येते त्यावेळेस त्या बोलण्याचं प्रवचन होतं. आणि विजयदादा ज्यावेळी भक्ती चित्रपटामध्ये येते
त्यावेळेस गिरासारखा महामंडळ चित्रपट तयार होतो. करण्यापाठीमागचा हेतू हाच आहे की लवकरात लवकर अतिशय कष्टातून आणि अनेक संकटांना पार करून निर्माण केलेला ग्रामीण भागातून शिखरावरती पोहोचलेला हा गिराण चित्रपट आहे. आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये तो लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर गिराण या चित्रपटाने जगभरातील 12 नामांकित फेस्टिवलमधील 5व्या क्रमांकाचे असलेले पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, ज्याला आपण सर्वजण पिफ म्हणतो, तिथं फक्त नामांकनच नाही तर बक्षीस देखील प्राप्त केलेले आहे. कोल्हापूर चित्रनगरीमधील उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट अभिनेत्री असे अवॉर्ड प्राप्त केलेले आहेत. मुंबईमधील अंबरनाथ फिल्म फेस्टिवल, संस्कृती कला दर्पण फिल्म फेस्टिवल, औरंगाबादमधील आयटीएल, रील्स इंटरनॅशनल अशा अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट फिल्म, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट ऍक्टर असे अनेक अवॉर्ड या चित्रपटाने प्राप्त केलेले आहेत. अशा अवॉर्ड विनिंग चित्रपटाचे टायटल सॉन्ग आज आपल्या भेटीला या कार्यक्रमाच्या माध्यमातून येणार आहे. प्रथम मान्यवरांचे स्वागत, त्यानंतर आपल्या क्षेत्रामधील शिखरावरती पोहोचलेले उपस्थितांचे विशेष सत्कार आणि नंतर गिराण चित्रपटाचे सॉन्ग अनावरण असा हा कार्यक्रमाचा सोहळा होईल. आता मी सरांना विनंती करते की त्यांनी तिथून पुढे कंटिन्यू करावे. धन्यवाद मॅडम. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे. ईश्वर तुझे अतिथींचा स्वागत व सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मान्यवरांना विनंती आहे सन्मानाला स्वीकार करावा. कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे यांच्याबद्दल विशेष लिहिले गेले. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं. मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. अशा कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असलेले आजच्या माननीय महेश दादा देवकते यांचं स्वागतपर सन्मान आदरणीय विजय सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. महेश दादा विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. धन्यवाद दादा. तसेच कला क्षेत्रामध्ये सर्वत्र झळकणारे जी मराठी वाहिनीवरील सध्या सुरू असलेला देव माणूस या सिरियल मधील लालीचे वडील म्हणून जे उत्कृष्टपणे आपली भूमिका निभावत आहेत असे सिने अभिनेते प्रदीपजी कोटमिरे सरांचा स्वागतपर सन्मान गिराण चित्रपटाचे उत्कृष्टपणे खलनायकाची भूमिका साकारणारे रवींद्र पालखे यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय सरांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय प्रदीपजी कोटमिरे सर. म्हणू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशी थाप जे विजय सरांच्या आणि त्यांच्या टीमच्या पाठीवरची येतात असे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ माननीय डॉक्टर अश्विन कुमार वाघमोडे यांचं सहर्ष स्वागत. त्यांचा स्वागतपर सन्मान रुपेश गाडेकर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. डॉक्टर साहेबांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा. आणि आज अजून एकदा मी तुमच्या सगळ्यांकडून जोरदार टाळ्या यासाठी घेईन की आज 1 जुलै आज डॉक्टर्स डे आहे आणि डॉक्टर हे समाजाचे आणि सगळ्यात अवघड काम असतं ते म्हणजे बालरोग तज्ञाचं. हे येत नाही, सहनही होत नाही. अशी परिस्थिती असताना ते निदान करत असतात. लहान बाळाला सांगता येत नसतं मला काय होतंय, पण डॉक्टर तुमच्याकडे काय जादू असते कोणास ठाऊक. त्या पोराच्या पोटाला एकदा दोनदा असं केलं की बरोबर तुम्हाला कळतं या कंपनीमध्ये काय डिफॉल्ट झाले. आणि एक टोपण दिले की रात्रभर जागवणारं पोरगं बरोबर दिवसभर झोपतं. त्या सगळ्याचं क्रेडिट तुम्हाला द्यावं लागेल. आज आम्ही सुखी जीवन जगतोय त्याच्यापेक्षा मोठ्या माणसाचं हे मोठेपण असते ते स्वतःकडे कधीच मोठेपण घेत नाही. आणि हा मोठेपणा डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी जपलेला आहे. डॉक्टर साहेबांचा स्वागतपर सन्मान या ठिकाणी संपन्न झाला. धन्यवाद डॉक्टर साहेब. सन्माननीय डॉक्टर अश्विन कुमार वाघमोडे. आम्ही अश्विन कुमार म्हणजे की सगळ्यात पहिल्यांदा जे वैद्य आपले झाले त्यांची आठवण आम्हाला या ठिकाणी येते. सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झाला. हारण्याची परवा कधीच केली नाही, जिंकण्याचा मोह मी केला नाही. नशिबात असेल ते मिळतच
पण प्रयत्न करणे कधी सोडणार नाही अशा विचारांनी प्रेरित असणारे विराम चित्रपटाचे लेखक यानंतर एक सत्कार जो आम्ही थोडासा मागे ठेवला होता असं म्हणतात की नारीचे पूजन हे ब्रह्मदेव देवता हा ज्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान केला जातो तिथं देवतांचा वास असतो आणि मॅडमचा आगमन या ठिकाणी झालेलं आहे. फॅशनच्या दुनियेमध्ये आपलं नाव झळकावणाऱ्या आणि प्रत्येक संकटाला अगदी सहजपणे सामोरे जाणाऱ्या बिझनेस सांभाळत कला जपणाऱ्या बिझनेस वुमेन आणि अभिनेत्री नयनराजे माने देशमुख यांचं स्वागत विराम चित्रपटाच्या प्रमुख अभिनेत्री भक्ती भोगले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. नयनतारा माने देशमुख यांना विनंती सन्मानाचा स्वीकार करावा. दोघींच्यासाठी माझ्याकडे खूप छान ओळी आहेत. एक काळ होता की ज्यावेळेस स्त्रियांना घराच्या बाहेर पडू दिलं जात नव्हतं. आज अगदी सावित्रीबाईंच्या पासून कल्पना चावलाच्या पर्यंत परवा पाकिस्तानमध्ये बॉम्ब टाकणाऱ्या मुलीची दिलीपच्या पर्यंत या सगळ्यांनी आपल्याला त्यांना एक सल्यूट करायला भाग पाडले. हे घडत मुळे त्याच्यासाठी खूप छान ओळी आहेत. अश्वावरती मांड ठोकली लगाम माझ्या हाती हो. अश्वावरती मांड ठोकली लगाम माझ्या हाती हो. अबला ही सबला झाली दक्षिण आहे त्यांची स्तुती हो. तुम्ही सबला झाला हे कर्तृत्व सिद्ध केलं. प्रेम करुण आणि सामर्थ्यानं अवघड विश्व सुंदर करणाऱ्या स्त्रीत्वाचा आम्हाला वाटतो साथ अभिमान. त्या स्त्रीत्वाचा सन्मान म्हणजे अवघड विश्वाचा अवघड विश्वाचा सन्मान या ठिकाणी संपन्न झाला. यानंतर पुढचा आपण या ठिकाणी संपन्न करूयात. विजयदादांच्या सन्मानाच्या नंतर खरं तर विजयदादांसाठी विशेष डायलॉग आहे आपल्याकडे. म्हणजे अगदीच सगळ्यांनी बघितलं असेल अमिताभ बच्चन म्हणतो विजय काही दिवसांनी आपल्या पण विजय सर सांगतील विजय श्रीमंत पुढे श्रीकृष्णाच्या रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाले. श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाले. त्याचप्रमाणे आज आपल्या सर्वांच्या सहवासाने हे संपूर्ण टीम या ठिकाणी धन्य झालेले. विराम चित्रपटामध्ये उत्कृष्ट भूमिका निभावणारे आणि विजय सरांच्या एका फोनवरती हातातील काम टाकून येणारे तसेच विजय सरांच्या प्रत्येक प्रोजेक्टला खंबीरपणे साथ देणारे सन्माननीय फैजल सय्यद सर यांचा सत्कार महेश दादांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय फैजल सरांना विनंती सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय फैजल सरांची नुकतीच सन मराठी मालिकेवरती हुकमाची राणी ही सिरियल सुरू आहे आणि राणीच्या वडिलांची अतिशय उत्कृष्ट अशी भूमिका फैजल सय्यद या ठिकाणी बजावत आहेत. त्यांना त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. बारामती नगरीमध्ये चित्रपट निर्मितीची ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली असे सन्माननीय दीपक महामुनी सर यांचा सत्कार प्रदीप कोतवेर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. महामुनी सरांना विनंती सन्मानाचा स्वीकार करावा. ज्यांनी हे जोड्या लावलेत ना त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे मॅडम. कारण एकीकडे दीपक आहेत दुसरीकडे प्रदीप आहेत. संध्याकाळची वेळ आहे दिवे लागण्याची. दीपकाचा प्रकाश जास्त का प्रदीपाचा प्रकाश जास्त आहे हाही थोडासा विचार या ठिकाणी करावा लागेल. तसेच बारामतीमधील कलाकार ज्यांना आपण पहिल्यांदा टेलिव्हिजन वरती लक्ष या मालिकेतून पाहिलं असे विवेक पांडेकर सर यांचा सत्कार वाघमोडे डॉक्टरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. पांडेकर सरांना विनंती सन्मानाचा स्वीकार करावा. अगदी पर्सनली दिसताना लक्ष सारखे दिसतेच. ज्यांच्याकडे पाहिले की पहिल्यांदा लक्ष ज्यांच्याकडे जातं असे व्यक्तिमत्व आदरणीय विवेक पांडेकर सर. पांडेकर सर ज्ञानेश्वरीमध्ये तुमचं खूप छान नाव आलंय. माऊली म्हणतात मी अज्ञानाची काजळी झाडोनी विवेक दीप उजळी असं म्हटलं. माऊलीने त्यांच्या नावाचा उल्लेख केला. यानंतर आमचे मित्र अकलूज नगरीमधील कला क्षेत्रातले ज्यांच्याकडे आम्ही द्रोणाचार्य म्हणून पाहतो. अनेक शॉर्ट फिल्मची निर्मिती असेल इंटरनॅशनल फालन फोक सारख्या चित्रपटाची निर्मिती ज्यांनी केली ज्याला 25हून अधिक पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झाले. इतकंच नव्हे तर महाराष्ट्राची शान महाराष्ट्रीयन पेटा
मुंबईमध्ये मान्यवरांना मानण्याचं काम त्यांनी केलं. पवार साहेबांच्या पासून विजयदादांच्या पर्यंत ज्यांना पेटे आदरणीय रामकृष्ण गुरु सरांनी बांधले आणि नुकताच त्यांनी मुंबईमध्ये एक विक्रम केला की स्वतःच्या डोळ्यावरती पट्टी बांधून डोळे बंद असताना त्यांनी उत्कृष्ट असा पेटा बांधला. त्याचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले. सन्माननीय रामकृष्ण गुरु सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. गुरु सरांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय महेश दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान आहे. गुरु सर दोघांपैकी अधिक सुंदर कोण आम्हाला थोडासा विचार करा. यानंतर युट्यूबच्या दुनियेवर राज्य करणारे आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना प्रखळून हसवणारे अभिनेते पांडुरंग वाघमारे यांचा सन्मान नयन मॅडमच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. पांडुरंग सरांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करा. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी हा जयघोष सगळीकडे चालू आहे. रामकृष्णाचा सत्कार झाला, आता पांडुरंगाचा सत्कार या ठिकाणी सुरू आहे. सन्मानित पांडुरंग सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. नयन मॅडम यांच्या शुभ हस्ते मंगल्याचं प्रतीक श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सन्मान या ठिकाणी संपन्न झाला. बारामती नगरीमधील यशस्वी उद्योजक रहीम सय्यद सरांचा सन्मान या ठिकाणी विजय सरांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. सन्मान्य रहीम सय्यद यांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा. बारामतीमधील यशस्वी उद्योजक सन्मान्य रहीम सय्यद यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. यानंतर छडी लागे छमछम विद्या येई घमघम असे विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे आणि वेळ मिळेल तसं कला क्षेत्रामध्ये योगदान देणारे विजय सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे काकडे सर यांचा सन्मान वाघमोडे डॉक्टरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने तर काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने. प्रकाशातले हे सदन सजवूयात माणसांच्या तेजाने अतिशय सुंदर असा हा सन्मानाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. काकडे सरांचा सन्मान या ठिकाणी झेंडे सरांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. काकडे सरांना विनंती सन्मानाचा स्वीकार करावा. काकडे सरांच्या वतीने झेंडे सर या ठिकाणी सन्मान स्वीकार. काकडे सर उपस्थित नाही आहेत, त्यांच्या वतीने झेंडे सर हा सन्मान या ठिकाणी स्वीकारतायत. आणि यानंतर ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण या ठिकाणी येतोय. चित्रपटाच्या टायटल सॉंगच्या लॉन्चिंगचा सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. टीम विराम सगळ्यांनीच समोर यायचंय. हा सोहळा आपल्या कॅमेऱ्यामध्येच नव्हे तर डोळ्यामध्ये टिपायचा आहे, हृदयामध्ये सेव्ह करायचा आहे. लॉन्चिंगचा सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. अतिशय सुंदर असं हे संगीत की आपण या टीमला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. प्रदीप सरांना विनंती माहिती कसली करत प्रदीप सर माहिती तिकडे छान दिसेल. इथून चांगला दिसतो. खरं तर पहिल्यांदाच केलं जातं देव सदा ज्ञानामय प्रदीप. तो प्रदीप या ठिकाणी प्रज्वलित होतो. सरांच्या मागच्या पिढ्यासाठी पण जोरदार टाळ्या. मी सरांनी उल्लेख केला की हा उगवता नागराचा मुंडुळे आहे, तर ते काही खोटं नाही. कारण तुम्ही विजय सरांच्या सगळ्या कालाकृती त्याच्या चॉईस तुम्ही तपासाल तुमच्या लक्षात येईल की विजय सर असे विषय निवडतात की जे भेटतात ज्या विषयांकडे लोकांचं थोडं दुर्लक्ष झालं. असे दुर्मिळ विषयांना हात घालतात विजय सर. सखोल त्याचा अभ्यास करतात आणि लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.
आणि तशाच पद्धतीची कलाकृती गिराणाच्या माध्यमातून त्यांनी मांडली. कारण म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जसं मागाशी भक्तीनं उल्लेख केला, कोल्हापूर फिल्म फेस्टिवल, बीफ, औरंगाबाद फिल्म फेस्टिवल, अमरनाथ फिल्म फेस्टिवल, तसं 12 समथिंग फिल्म फेस्टिवल्स मध्ये दाखवली गेली, अनेक ठिकाणी अवॉर्ड्स मिळाले. भक्ती ऑल आउट मला वाटतं 90% तुला अवॉर्ड सगळीकडे, म्हणजे पदार्पण अभिनेत्री म्हणून तुला चांगले ऍक्टिंगचं तुला प्राइज मिळाले, तुम्हालाही दिग्दर्शन आणि लेखनाबद्दल प्राइज मिळाले. खरंच कौतुक आहे. बारामती सारख्या शहरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातला ठसा देशभर उमटवत असताना कला क्षेत्रामध्ये सुद्धा लोक मागे नाही, याचं एक अतिशय जिवंत उदाहरण आपण या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेलं आहे. याची दखल नक्कीच घेतली जाईल आणि प्रत्येकासाठी अतिशय प्रेरक गोष्ट असणार आहे. या क्षेत्रात पाहणाऱ्यांसाठी अतिशय प्रेरक गोष्ट असणार आहे. बऱ्याच लोकांना सिनेमा पाहायचा योग नाही आला, कारण तो आतापर्यंत फेस्टिवल समजून दाखवला गेला. मी मात्र आवर्जून पुणे फिल्म फेस्टिवलला गेलो आणि हा सिनेमा पाहिला, आणि सिनेमा पाहिल्यानंतर खूप समाधान वाटलं मला. मी भक्तीचे त्याच वेळी कौतुक केलं होतं, तिने ऍडव्हान्स तिला सांगितलं होतं बेस्ट ऍक्ट्रेस स्टुडिओच्या. आजवरचा म्हणजे राज्य नाट्य स्पर्धांमध्ये बक्षीस कुणाला काय मिळतील त्याचा एक अंदाज मी जेव्हा बांधला त्यावेळी तो खरा ठरला. अगदी तसंच त्या विषयासंदर्भात तुला मी ऍडव्हान्स मध्ये सांगितलं. मला फक्त याच ठिकाणी एवढंच सांगायचंय की विजय सर ही सुरुवात आहे, आणि मी जर असं ऐकलं होतं सरांच्या विषयी की सरांनी असं सांगितलं की बास मी आता कंटाळलेलो आहे, ही माझी शेवटची फिल्म. या फिल्म मध्ये जर काही नाही झालं, कारण सर्वस्व पडायला लागतोय अर्थकारणाचा विश्वास होता, त्यामुळे यात जर नाही झालं तर मी क्षेत्र सोडून देणार. आता तुम्हाला परतीचा मार्ग नाही, या क्षेत्रात तुम्हाला तुमचे सगळे ध्येय उद्दिष्ट पूर्ण करून थांबायचं. आणि याच आमच्या सगळ्या कलाकारांच्या वतीनं तुम्हाला मी शुभेच्छा देतो. इराण आणि मणिपूरची सगळी टीम त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. ज्या वेळी आम्हा लोकांची तुम्हाला कुठे गरज असेल त्या ठिकाणी आम्ही कुठलेही आठवडा आमचं कुठलाही बिझनेस जो आहे शेड्यूल ते सोडून तर तुम्हाला नक्की मदत करू, असं मी सगळ्या कलाकारांच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद प्रदीप दादा. दादांच्या मनोगतांतर 2-3 गोष्टी मी दादा या ठिकाणी हायलाईट करीन. एक सिमिलरिटी मला दादा या ठिकाणी दिसली, ती महत्वाची की परवा मी परेश रावल यांची मुलाखत ऐकत होतो. आता जे तुम्ही सांगितलं तेच परेश रावल सरांनी सांगितलं की कॅमेऱ्याच्या समोर तुम्ही जाण्यापूर्वी तुमचे पाय जर भक्कम कुठे होत असतील तर ते रंगभूमीवरती भक्कम होतात. आणि देशातली सगळ्यात दर्जेदार रंगभूमी जर कोणती असेल ती मराठी रंगभूमी आहे, अशी परेश रावल नावाच्या गुजराती माणसाने आता लेटेस्ट व्हिडिओ मध्ये सांगितले. काढून बघा तुम्ही, याच्यामध्ये बदल होणार नाहीये. याच्यासाठी विशेष मी तुम्हाला धन्यवाद देईन. आणि भक्तीला मला एक किस्सा आजचा सांगायचा आहे. ज्यावेळेस मी रिंकू आणि मी तुकारामांच्या पालखीच्या दर्शनाला पुढे निघाल्यानंतर एक छोटी 18-19 वर्षाची मुलगी असेल, सोनाला तिचा चित्रपट आला होता. त्यावेळेस ती 13 वर्षाची असेल तो 12 वर्षाची असेल. ती मुलगी दुसऱ्या मुलीला ओळख करून देत होती की आरची आहे आणि हिला ह्याच्या पहिल्या पिक्चरसाठी राष्ट्रपतीच हसली त्या सरकार झाला होता. संत तुकाराम सुद्धा तेच आहेत, कलाकार सुद्धा तेच आहेत. कधीतरी पुढच्या वर्षी तुकारामांची पालखी इथं येईल, तू दर्शनाला गेलेली असेल आणि एक मुलगी म्हणेल तेव्हा ती भक्ती आहे, तिचा राष्ट्रपतीच्या हस्ते सत्कार. माझ्यासारख्या माणसाने याची पावती देणं मोठे नाही, प्रदीप सरांनी पावती देणं की ज्यांनी राज्य नाट्य स्पर्धा गाजवलेल्या आहेत. उदय करंडकचं मी सातत्यानं सूत्रसंचालन केलं सर अकलूजमध्ये आणि पुण्यामध्ये सुद्धा. त्याच्यामुळे राज्य नाट्य स्पर्धेमधून कोण येतात मला 100% 36 कॅरेटचं सोनं असतं ना, सरांना माहित आहे, तेच राज्य नाट्यमधून बाहेर पडतं. ज्यावेळेस आम्ही 11 बघितला, 11 टाकून मेलेला, त्यावेळेस तो मळताची तडक होती ना, ती बघितल्यानंतर 1000 प्रेक्षकांना कळलं की 11 नाही टाकायला पाहिजे. ही ताकद असते कलाकारांच्या मध्ये, ती राज्य नाट्य स्पर्धेमध्ये येते. पुढच्या मनोगताकडे जाऊयात. त्यानंतर आदरणीय नैना मॅडमला विनंती आहे की आपण टीमला शुभेच्छा द्याव्यात आणि मनोगत व्यक्त करावं. नमस्कार सर्वांना. मला बोलायला सांगितलंय पण एवढे सगळे दिग्गज माझ्यासमोर बसलेले, सर, प्रदीप सर, विजय सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट
सगळ्यांना माझा नमस्कार आहे. थोडंफार बोलायचा प्रयत्न करते मी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजय सरांना कॉंग्रॅच्युलेशन, सर्व टीमला कॉंग्रॅच्युलेशन. खूप सुंदर झालेलं आहे, मी आता पाहिलं. सरांची एक गोष्ट मला अतिशय छान वाटते, तर जो विषय खरंच माहित नाहीये सगळ्यांना तो त्यांनी मांडला. पूर्वी कधी काळापासून या रूढी चालत आलेल्या असतील, बऱ्यापैकी लोकांना माहीत नाहीये. खेडोपाडी ह्या गोष्टी पूर्वी असायच्या आणि आता त्या गोष्टी बघायला गेलो तर आता आपल्याला माहीतच नाहीये की काय काय असायचं आणि गिरण म्हणजे काय. मला हा प्रश्न विचारला तर मलाही माहित नाही गिरण चालतं काय, पण ती समजेल. पण ही गोष्ट त्यांनी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय, काही जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय. बऱ्याचपैकी त्यांनी जे केलेले रूढी असतील, परंपरा असतील, अंधश्रद्धा असतील, सगळ्याच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. अतिशय उत्कृष्ट मूवी आहे. त्याबद्दल मी सरांचे खरंच आभार व्यक्त करते की आम्हाला ही संधी दिली आहे. आम्हाला एवढ्या सुंदर सुंदर मूवी बघण्याचा चान्स मिळालाय आणि त्याच्यामध्ये काम करण्याची तुम्ही संधी दिलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला सर्वांना थँक्यू बोलते कारण की तुम्ही मला ऐकलं आणि तुमच्यामुळे मी आहे आज. या गोष्टीचा मला खरंच आनंद आहे. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. धन्यवाद नयना मॅडम. अतिशय सुंदर मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलं. त्यानंतरची विनंती अर्थातच आदरणीय डॉक्टर साहेबांनी विनंती. आज डॉक्टर्स डे पण आहे आणि दोन्ही योग आहेत. आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करा. मी डॉक्टर माणूस आहे, मला बोलता काही येत नाही, पण मी काही गोष्टी सांगतो की याचा स्ट्रगल जो चालू झाला तो जवळजवळ 17-18 सुरू झाला आणि 17-18 पासून मी याचं स्ट्रगल बघतोय. आणि तेव्हाच मी सांगितलं होतं की सर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, पण 17-18 आणि आता 2025 इतकं वर्ष सतत काम करायचं, एका विषयावर काम करायचं. जवळजवळ 2 ते 3 पिक्चरचं त्यांनी काम केलं आणि त्यांना आता यश मिळालं. यश मिळायला इतका वेळ लागतो आणि इतका वेळ माणूस तो टिकून राहतो, तेव्हा त्याच्यामध्ये जे काही गुण असतात तेव्हाच तो माणूस टिकून राहतो. आणि इथून पुढे पण सगळे जे सहकलाकार आहेत, मी त्यांना गमतीत म्हणायचो की मी कधी ऑटोग्राफ घ्यायला आलो तर मला द्या बरं का, म्हणजे काय सरांना. पण हे आहे. आता मी लहानपणी ऐकायचो, आम्ही प्रॉपर अमरावतीचा आहे, हिंदीमध्ये म्हणायचे हे दाल तो छुडे गिरण. तर हे नाव ऐकल्यानंतर मला आता खरंच वाटतं की सर आपलं ग्राउंड सुटलंय आता. आपला आता उज्ज्वल काळ सुरू झालेला आहे आणि कदाचित तुम्हाला भेटायला पण कोणाला तरी आता परवानगी घ्यावी लागेल, अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. असे दिवस येवो अशी मी प्रार्थना करतो आणि मला या सोहळ्याला बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आता मात्र महेश दादांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायला सांगते. वैचारिक परिपक्वता, नैतिक योग्यता, बौद्धिक गुणवत्ता, निर्णायक क्षमता, सुसंस्कृतपणा, अशा अनेक गोष्टी असतात की ज्या एका व्यक्तीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने एक महत् व्यक्तिमत्व बनत असतात. आणि महत् व्यक्तिमत्व बनत असताना त्याच्या मागे त्या व्यक्तीला समाजातून जी मिळणारी साथ असते ती साथ अतिशय मोलाची असते. त्या महत् व्यक्तिमत्वामध्ये महत्ता त्याच वेळी येते ज्यावेळी समाजामध्ये एक वेगळा विचार घेऊन ती व्यक्ती कुठेतरी मार्गक्रमण करत असते. आणि हे मार्गक्रमण करत असताना त्याच्या डोक्यामध्ये मुख्य प्रवाह सोडून वेगळ्या प्रवाहाकडे जाऊन एक वेगळा विचार मनामध्ये घेऊन काहीतरी वेगळं करण्याची एक उर्मी स्वतःच्या हृदयामध्ये त्या व्यक्तीने तेवत ठेवलेली असते. ती उर्मी खऱ्या अर्थाने ज्यावेळी बाहेर येते आणि समाजामध्ये समाज मान्यता त्या व्यक्तीला मिळते, अशी व्यक्ती ज्यांचं खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रानेच नव्हे पूर्ण भारताने कौतुक केलं ते माझ्या शेजारी बसलेले. आज ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी जमलो
त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य एक असा सिनेमा ज्या सिनेमानं एक वेगळे विचार समाजापुढे आणले, त्या समाजाचे त्या विचाराचे त्या समाजाला दिलेले विचार ज्यांनी स्वतःच्या लेखणीतून स्वतःच्या कष्टातून अपारशा संघर्षातून उभा केले ते माझे सहकारी मित्र गुरु आदरणीय खुडे सर, त्यांच्यासाठी सर्वप्रथम जोरदार टाळ्या. बोलण्यासारखं बरंच आहे, पण मी सांगेन त्यांच्या खांद्याला खांदा देऊन साथ देणारे भक्ती मॅडम असतील, त्यांची पूर्ण टीम असेल, या सगळ्यांचं कोड कौतुक करण्यासाठी एक बारामतीकर म्हणून एक महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो. एक सर्वसाधारण घरातून येऊन एक चांगल्या प्रकारचं काम करणं या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्राला आजवर मला माफ करा आपलं नाव सर माहित नाही, परंतु आपल्या प्रत्येक शब्दामध्ये जी काही एक ऊर्जा होती, बोलण्याची जी काही शैली होती, त्याला सलाम आहे माझा. मी आपण त्यांच्याविषयी जे काही शब्द बोललात त्या प्रत्येक शब्दाला अधीन राहून एकच गोष्ट सांगेल की विचारांच्या गर्तेमध्ये अविचारांची मासोळी जलविहार करावयास येते आणि आपल्या ज्ञान साधनेने वैचारिक परिपक्वता साध्य करते. ही परिपक्वता साध्य करत असताना माझ्या समोर बसलेले माझ्यापेक्षा या कलेमध्ये मी तर म्हणेल माझे गुरु ज्यांनी मला घडवलं ते सगळे समोर आहेत. जे एक नंबरला बसले त्यांच्यापासून खरी सुरुवात आहे. माझे गुरु आदरणीय दीपकजी महामुनी सर, भैया सर असतील, पाटकर सर असतील, भैया असतील, हे सगळेच गुरुवर्य असतील, महाराष्ट्राला हसवणारे आमचे पांडुरंगी असतील. मी फक्त एक गोष्ट सांगेन, आपण सगळेच महान आहेत. माझ्या शेजारी जे बसलेत डॉक्टर क्षेत्रातले सरांविषयी मी फक्त एक गोष्ट बोलेल, सर हा वेगळा पैलू आपला आम्हाला दिसला, त्याच्याबद्दल खऱ्या अर्थानं डॉक्टर साहेबांसाठी काय आपली खांद्यावरती किंवा पाठीवरती थाप देण्याची जी पद्धत आहे आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने विजय सरांसारखे लोक समोर येतात, आपली थाप देखील तेवढीच महत्वाची आहे. त्यामुळे आपलं सर्वप्रथम आपलं अभिनंदन. या बारामतीला अभिनय काय असतो हे ज्यांनी दाखवून दिलं, ज्यांच्याकडे पाहून बरेचसे अभिनेते अभिनय करू पाहायला लागले, ते आदरणीय प्रदीप सर, या मंचावरती उपस्थित असणाऱ्या माझ्याबरोबर गेल्या 2 महिन्यापूर्वी अतिशय चांगलं अभिनय करणाऱ्या आमच्या नयन मॅडम, एकत्र सिनेमा आताच केला, भैया सर होते, सगळेच आम्ही एकत्र काम केलं. कला क्षेत्रामध्ये एक फॅशन डिझायनर म्हणून काम करताना परंतु एक कलेची उर्मीच असते. ते आपण म्हणतो ते जेनेटिक्स किंवा त्या गोष्टी त्या व्यक्तीमध्ये असतात. म्हणूनच खऱ्या अर्थानं आपण सगळेजण एका विचाराने या ठिकाणी बसलो. बोलण्यासारखं बरंच आहे. सर्वच सन्माननीय उपस्थिती या कार्यक्रमाच्या निमित्तानं गिरांसारखा अतिशय दर्जेदार एक वेगळ्या विचाराचा सिनेमा या ठिकाणी विजय सर, भक्ती मॅडम आणि अख्ख्या टीमच्या माध्यमातून समोर येतोय. त्या सिनेमाच्या टायटल सॉंगचं खऱ्या अर्थानं अनावरण झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो. गेले 20 ते 25 वर्षापासून आवड असल्या कारणाने कॉलेजमध्ये असताना सर तेव्हापासून एन रेडेकर सर असतील, दीपक महामुनी सर असतील, आमचे पोदार नाना असतील, या लोकांनी सिनेमात तुम्ही काम करा अशा पद्धतीचं पुढं केलं. हे काम करण्याची खऱ्या अर्थानं त्या लोकांनी दिलेला तो एक विचार असेल किंवा मला पुढं केलं त्यांनी, त्या विचाराने खऱ्या अर्थाने या क्षेत्रामध्ये आलो. आनंद एकाच गोष्टीचा आहे, केवळ मराठी नाही, हिंदी नाही, अगदी दाक्षिणात्य सिनेमामध्ये काम करतोय. आपल्या सगळ्यांचे मित्र म्हणेल आपलाच आधार, आपण सगळेजण गुरु आहात. मी एक साधा वकील माणूस आहे, थोडस राजकीय क्षेत्रामध्ये देखील काम करतो. या सगळ्या गोष्टी करत असताना एक अभिनेता म्हणून आपणच मला ओळख दिली आणि आजच्या या चांगल्या कार्यक्रमासाठी आपण एक पाहुणा म्हणून मला या ठिकाणी पाचारण केलं. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे आभार मानेल. आजच्या दिवसाच्या महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगत असताना एक अतिशय सर्वसामान्य घरातून आलेले खुडे सर, आमचा परिचय तसा सुमारे 20 वर्षापूर्वीपासूनचा, 20 ते 25 वर्षापूर्वीपासूनचा. जसं प्रदीप सरांनी सांगितलं,
बाकीच्याही वक्त्यांनी सांगितलं, सुरुवात अतिशय छोटी. सर, नदीची सुरुवात देखील छोटीच असते, पुढे जाऊन ती मोठी नदी होते, त्याचा पुढे महासागर होतो. हा महासागर आपल्या सगळ्यांना पाहायचा आहे आणि हा महासागर पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं पुढे सरांसारखं व्यक्तिमत्व पुढे येणं गरजेचं. ते आले, स्वतःच्या कर्तृत्वाने आले, आपण स्वतः केलेल्या कष्टातून आले. आपल्या कष्टाला सलाम करतो. या बारामती सारख्या ठिकाणातून महाराष्ट्राला कवसी घातली. आपण या सिनेमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून जो काही पुरस्कार आपल्याला मिळाला मॅडम, तो देखील वाखाणण्याजोगा आहे. आपण जे काही काम केलं, या उपर काम करणारा या सगळ्या गोष्टींना मनपूर्वक एक अभिनेता म्हणून, या ठिकाणी राजकारणी नाही, या ठिकाणी वकील म्हणून नाही, समाजकारणी म्हणून नाही, एक अभिनेता म्हणून, आपल्या क्षेत्रातला एक आपला भाऊ म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा दे. या शुभेच्छा देत असताना परत एकदा रिपीट करेल, मगाशी प्रदीप सर म्हणले, कुठं कधी केव्हाही काही गोष्टींची गरज पडली तर नक्कीच आम्ही सगळेच बसलेले आपल्या सोबत आहोत. अशा पद्धतीचे या ठिकाणी पुनश्च शाश्वती देतो आपल्या या कामाच्या निमित्तानं. आणि आजच्या या गीताच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे काही रिलीज या ठिकाणी आपण सॉन्ग केलं ते पाहिलं. वास्तव मांडण्याची वेगळी शैली पुढे सर आपल्याकडे आहे. सिनेमा तयार करत असताना केवळ चांगली रंगरंगोटी केली, चांगला मेकअप झाला, फार मोठे सेट्स लागले म्हणजेच चांगला सिनेमा होतो असं नाही. मला आठवत आहे पहिल्यांदा सर मुघले आझम सारखा लँडमार्क सिनेमा तयार झाला, पांडकर सर. कदाचित मला जे माहिती आहे ते बोलतो, चुकीचं असेल आपण दुरुस्त करावं. 12 वर्ष लागली. आसिफ सारखे डिरेक्टर होते, अतिशय लहरी होते. दिलीप कुमार सारख्या दिग्गज कलाकारांना घेऊन सिनेमा बनवत होते. सिनेमा बनवण्यासाठी 12 वर्ष लावली. पण ज्या प्यार किया तो डरना क्या या गाण्याची त्या हिरोईनची एक गिरकी घ्यायची होती. ती गिरकी घेत असताना कॉम्प्युटराईज काही नव्हतं त्यावेळी. ती गिरकी घेण्यासाठी 1.5 लाख काचेचे तुकडे जोडण्यासाठी 6 महिने घालवणारा अवलिया की आसिफ होता. ते 1.5 लाख तुकडे जोडले, मग गिरकी घेतली आणि ती आज आपल्याला त्या गाण्यामध्ये दिसते. असे अवलिया या भारतात होऊन गेले. कोहिनूर सारखा सिनेमा असेल, मुघले आझम असेल, काही सिनेमे की आसिफ सरांनी बनवले. जे बनवले ते पुन्हा बनले नाही. अशा पद्धतीचे की आसिफ बारामतीत देखील आहेत याचा मला सगळा आनंद होतो. आणि हा आनंद असाच विवरित हो. मी सरांना परिषदेला शुभेच्छा देईन. वेळ फार झाला, थोडंसं आवर्त घेतो, या ठिकाणी थांबतो. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीबद्दल आपल्या सगळ्यांचे देखील आभार मानतो. आणि आज एकच गोष्ट सांगेल सर, जिनके इलाके बुलंद होते हैं मंजिल उन्हीं को मिलती है. आपके इलाज बुलंद है और आपके साथ हम सब है. या सगळ्या गोष्टी सांगत असताना आपल्या प्रत्येक पावलांना यशाचे पाऊल, यशाचे शिखर गाठेल अशा पद्धतीची परमेश्वराची प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर असं मनोगत केवळ ऐकतच हवं अशा प्रकारचं हे मनोगत या ठिकाणी होतं. अनुभव संपन्न. जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळून किंवा पुरणी टाका, सडतने एका ठाई ठाका, सावध ऐका पडदे हाका, खांद्यास चला खांदा भिडवून तुतारीच्या या सुराबरोबर. ही राजकीय तुतारी नाही सर. खांद्यास चला खांदा भिडवून तुतारीच्या या सुराबरोबर ती तुतारी या गिरांची तुतारी आहे. आणि दे दान सुटे गिरांमध्ये तमाम महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांनी थिएटर पर्यंत जाऊन तिकीट काढण्याचं दान आमच्या विजयदानांच्या पदरामध्ये टाकावं अशी प्रार्थना आहे. आणखी तुम्ही जर खांडेकरांचं ते सुद्धा जीवनाचं सार आहे लक्षात ठेवा. तुम्ही जर खांडेकरांची अमृतवेद वाचली असेल कोणी, हृदयाची हाक अमृतवेद आणि नंतर पुढे येते वाचावी वाचणारा नाही, तर त्याच्या पहिल्या पानावरती खांडेकरांच्या स्वतःच्या अक्षरामध्ये प्रिंट केलेलं आहे. ते पण दादा खूप छान आहे. खांडेकर असं म्हणतात की भूतकाळाच्या भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. तुमचे जुने अनुभव. भूतकाळाच्या भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. माणसाचं मन भूतकाळाच्या साखळदंडाने करकचून बांधता येत नाही. त्याला भविष्य काळाच्या गरुड झेपेचं वरदान लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते स्वप्न फुलवणं, ते सत्यात उतरण्यासाठी धडपडणं. पुढची ओळ खूप महत्वाची. ते म्हणतात दुर्दैवानं
ते स्वप्न भग्न पावलं तर त्या भग्न स्वप्नांच्या तुकड्यावरून नव्या स्वप्नांच्या पाठीमागे धावणं यालाच जीवनाचा अर्थ, जीवनाचा धर्म असं म्हणतात. हे सगळं आपण आज संध्याकाळी इथून घेऊन जाऊया आणि या अलौकिक व्यक्तिमत्वासाठी कुसुमाग्रजाच्यामुळे खूप छान, अतिशय सुंदर आहे की ज्या लोकांनी वेगळी वाट शोधली, काहीतरी नवीन दिशा तरुणांना दाखवली की तुम्ही रडत बसू नका, रडायचं नाही, गड्या लढायचं आहे. त्यांच्यासाठी एक कविता, यांच्यासाठी असं आपण म्हणूया. कुसुमाग्रज शेवटच्या कड्यामध्ये म्हणतात की किरणांचा उघडून पिसारा, हा आमचा मित्र आहे, किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी. गिराण काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी, उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ, उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ, दूर मनोऱ्यात अनलावा हृदयात सख्यानो आशेची वाट. आजच्या तमाम तरुणांनी, गाव कुसाबाहेर गिराणामध्ये अडकलेल्या माणसांनी नव्या आशेची वाट लावण्याचा हा दिवस आहे. या दिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सगळ्या टीमला मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. माझे मित्र सन्माननीय गुजर सर, मी सुहास उरवणे, आमच्या दोघांच्या वतीनं आभार मानतो आणि या टीमच्या वतीनं आभार मानण्यासाठी सन्माननीय रुपेश काळेकर साहेबांना मी या ठिकाणी निवडतो. आभार व्यक्त करायच्या आधी मी महेश दादांना, विजय सरांना विनंती करते की ज्यांनी आतापर्यंत त्यांच्या विचारातून, आचारातून आपल्याला आचार विचार दिले, त्यांचे सत्कार तुम्ही या ठिकाणी केले. मी महेश दादांना विनंती करते की त्यांनी सुहास उरवणे या सरांचा सत्कार घ्यावा. काय नाहीये, वकील आहेत, राजकारणी आहेत, कलाकार आहेत, सिद्ध काय राहिलं जीवनामध्ये करण्याचं? तुमच्याकडून शिकायचं नाही. नाही. सूर्य उगवत नाही, सूर्य उगवला की दिवे मालवले जातात. धन्यवाद. आणि प्रदीप सरांना आणि डॉक्टर सरांना, विज्ञान मॅडमना विनंती करते की त्यांनी राजाराम गुजर सरांचा सत्कार करावा. मी रुपेशला विनंती करते की त्याने आपल्या सर्वांचे आभार मानावे. गिरण या आमच्या चित्रपटाच्या टायटल सॉन्ग अनावरण सोहळ्यासाठी सर्वांनी अपार प्रतिसाद दिला. आम्ही संपूर्ण टीम कडून त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हे जे गीत अनावरण झालं हे केवळ फक्त एक गीत नव्हतं, हे केवळ सूर आणि शब्द नाहीत, तर आमच्या मनातील भावना, मातीचा गंध आणि खेड्याच्या हृदयातील आवाज आहे. आणि हे सर्व तुमच्या उपस्थितीने आणि प्रेमाने अधिक गूढ आणि अधिक जिवंत झाले. या गाण्याचे संगीतकार मोनू अजमेरी सर आणि गीतकारही मोनू अजमेरी सर यांचेही आभार मानतो मी. तसेच या गाण्याचे गायक शिवानी कांबळे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय खोडे सर यांचेही मी खूप आभार मानतो. या गिराण टीमचे संपूर्ण कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी यांच्यातर्फे मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आणि इथं आलेले तुम्ही सर्व रसिक यांचेही मी आभार मानतो. तुमचं प्रेम, विश्वास आणि साथ आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. गिरण हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्यामुळेच आहे. पुन्हा एकदा सर्वांचे मी मनापूर्वक आभार मानतो. धन्यवाद. भोगलीची वेळ माझ्या मागल्या पिढीनं घातला या घावावरी या पाटरुढीनं. भोगलीची वेळ माझ्या मागल्या पिढीनं घातला या घावावरी या पाटरुढीनं. मागत मी फिरते याच त्याच दार, गिराणावर माझा हा चालतो संसार. नाही कधी मिळाला मला तो मानपान. आता गिराण सिनेमा
या सिनेमाच्या टायटल सॉन्गच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मी आलो होतो. टायटल सॉन्ग पाहिल्यानंतर मगाशी विजय सरांना मी म्हणलं की टायटल सॉन्ग पाहिल्यानंतर चित्रपट पाहण्याची उत्सुकता 100% मनामध्ये निर्माण झालेली आहे. इतकं छान ते टायटल सॉन्ग मला वाटलं. त्याच्यामध्ये विजय सरांनी स्वतः त्याचं लिखाण केलेलं आहे, दिग्दर्शन केलेलं आहे, एडिटिंगसुद्धा त्यांनी स्वतः केलेलं आहे. अतिशय सुंदर असा चित्रपट हा 100% असणार. मी पाहिलेला नाही चित्रपट, पण माझी खात्री आहे की हा चित्रपट अतिशय सुंदर असणार आहे आणि त्याचा पावती त्यांना पिपच्या महोत्सवामध्ये अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. भक्तीला सुद्धा त्याचा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. तर हा चित्रपट नक्की सर्व प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा अशी मी सगळ्यांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो. धन्यवाद. दादान सुटे किरान